गणपती आणि आम्हाला उन्हामध्ये आम्हाला AC मध्ये पण नाही प्लीज यार खरंच ना गाईज. ह्या दोघांवर खूप घाणी ट्राय झालेला होता माझ्यावर पण केलेला पण आणि मीच केलेला. एव्हरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? आहोत तुम्ही सगळे चांगले असतील आणि तुम्ही विचार करत असेल की मी हळू का बोलते. सो मी घरी आहे आणि आता 6 वाजले सकाळचे. तर मी ब्लॉग काढते. आज तुमच्या कॉलेजचा पहिला दिवस असणार आहे तर बघू कसा जातो आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन व्हा आणि मी किचनमध्ये ब्लॉग काढते. पटापट निघते आता उशीर होता. गाईज आता आम्ही निघालो आहे मी आणि माझी बहीण सोबत आहे आणि हिचं पण कॉलेज मॉर्निंगला असेल. आम्ही दोघं निघालो सोबत कारण की तिला सकाळ सकाळ भीती वाटते पण एवढं उजेड असताना तिला भीती वाटते. उद्यापासून एकटी जाईल ते आणि मी एकटीच आहे त्यावर बघा बोलते ना. चला तर स्टेशनला भेटता. स्टेशनवर खूप गर्दी असेल मला वाटतं. 1 hour later. गाईज ह्या दोघांवर खूप घाणी ट्राय झालेला होता माझ्यावर पण केलेला पण आणि मीच केलेला. हिच्या बहिणीने आणि बहिणीने माझा आवाज हे लोक ओळखतात. गाइस वी आर सो इनोसेंट दैट ये लड़की हमको कैसे भी फंसा लेती है. ओह माय गॉड नॉट इनोसेंट. मुंह से मत देखो इसको. चश्मे के पीछे बहुत सारे राज छुपे हैं आपके समझा ना. 4 करोड़ फिर भी कुछ बोल नहीं सकती कुछ कर नहीं सकती कुछ देख नहीं सकती. तभी भी देखो कुछ भी यार. तर गाईज आता आम्ही बोलले तोंडावरती असं लावायचं ना ब्लर इमोजी. मी बोल मी नाही दाखवला. बोल ना कशी बोलते मी ते मी काय होती ती फेविक्विक कसं मी फक्त जेन्युइनली बोले फेविक तू झूठ बोल रहा है. सो इनोसेंट खूप घाणेरडी आणि खूप फोटो बच्चाळ बाई आहे. तर आता आम्ही अन्नाचे वडे खाल्लेले खूप महिन्याने खाल्ले. आम्ही कॉलेजला जायची वाट नाही बघत पण आम्ही अन्नाची वड्याची जीवन होते की 2-3 प्लेट खाऊ शकतो पण आता लेट झालाय ना तर मी खाऊ शकतो. चला चला बाय बाय भाईनाज. पहिला दिवस बाय बाय भाईनाज. एकच वॉशरूम मध्ये चांगले वाटत होते. अगं बांधे बोलले नाही बोले 3 4 एवढी सारे जण आहेत. I don't have any large. पर अब मेरा आउटफिट देखो. चल गरम झालं. तुझं तोंड दाखव आता. गाईज हिला बोला ना मला हॉटस्पॉट द्यायला प्लीज. आयडी नको काढूया. हे दाखवूया दिवार की गाईज झाला पोस्ट नाही दिसत आहे. थांब अभि दिख रे. मला वाटलं ही कवर पेजला ते फोटो टाकतील. तिने पाठवलंच नाही. पाठवले मी. हाँ पाठवले. गाइस आज हमारे कॉलेज का पहला दिन है और हमें बुलाया है और हमारे तीनों भी लेक्चर की टीचर ही अवेलेबल नहीं है तो हमें बोला कि क्या करोगे. मजाक हो रहा है. 1 सेकंड यार मजाक हो. इधर क्या करोगे भैया. आप लड़की देखोगे. इसको टाइम टेबल भी पता नहीं था. बोल काय बोलत होती रे. निस्ती है करते सांगत होते की आता तिच्यासोबत मला काय माहिती तू ब्लॉग शूट करते नंतर बघितलं मी. कॅमेरा चालू केला की अशीच करते. तर गाईज आमचे किती लेक्चर आहे? 4 आहेत ना. 4 मध्ये एक पण नाही झाले. आम्हाला का बोलवलं आम्हाला रिझनच नाही कळलं. तर आम्ही आलो आहे आमच्या वॉशरूम मध्ये थोडीशी फोटोज काढायला. तर बघा ह्या नाचा कशा नाचतात. चुप चाप चूप चुप चाप नाही हाय चला आता आम्ही जातो क्लासरूम मध्ये. बाय गाईज. माझ्या नावाने खूप घाण चर्चा होती. विचार आता काय केलंय. गाईजने केलंय. गाईजने ऑब्विसली केलंच असं. समझ रहे हो आप? समझ रहे हो? बोल ना. आम्ही काय बोलतो. अरे मग हेच टाक ना. मग बोलायचं हे का टाकलं. सर्वात ही एवढी शांत बसते ना श्रुती तेवढी शांत नाही आहे.
बोल, तू शांत आहे? अशा पोरी कधीच शांत नसतात. जे केलंय ते केलंय बोलायचं. accept करायचं. नाही केलंय की बोलायचंच नाही. खोटं बोलून कोणाला फायदा पडलाय का आजपर्यंत? तिने माझी व्हिडिओ बंद केली. जळकूट एक नंबरचे हे देवा लाईट गेली. आली लाईट गेली. मला बोलू दे ना. हे लोकच आहेत. ही मला कधीच बोलू दे. फायनान्सची स्पेलिंग बोल. पहिले दिन का अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आमचे लेक्चर तर झाले नाही तर आम्ही चाललो आहे घरी. कुठेतरी फिरायला पण नाही, कुठेतरी गार्डनमध्येच बसू असं मला वाटतं. कारण की आमच्या इथे काहीच नाही बसायला. ही आहे सुरती सडेला तोंड घेऊन. काही जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली नकोय मला. सॉरी. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली श्रुतीचं बँक अकाउंट खोलायचं. काही कारणास्तव नाही खोललं, पण आज आम्ही परत चाललो बँकमध्ये. श्रुती आज काम होईल. आणि त्या सर्वांना आईस्क्रीम खातात मी सोडून, कारण की जो मला पाहिजे तो भेटलाच नाही तर मी का खाऊ. मी नाही. हा राहू द्या. खोटं सांगते, खाल्लं नाही. आईच खाते ती बघा. माझ्या पैशाने नाही घेतलाय मी. काही हे लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात काय सांगू. हाय इतना सुकून. ATM से पैसा नहीं निकाला था, बहुत गर्म हो रहा था, इसके लिए अंदर आ चुके हैं. ये भी बहुत अच्छा लगा. एजंटला यायला 15 मिनटं अजून लागणार आहेत यार. आणि आम्हाला उन्हामध्ये, आम्हाला AC मध्ये पण नाही लागत. प्लीज यार खरंच लाव बस. आणि वरण्या लोकांनी काळे कपडे घातले, अजून गरम होत आहे ना. अजून गरम. श्रुतीचं बँक अकाउंट खोलणं म्हणजे असं काय बोलत त्याला मुहूर्तच नाही आहे. बघू तेव्हा काय ना काय तिथं. मला माहिती होतं तसं का होतं. साडेला झोपडा घेऊन बसते ना प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये हिचा थोपडा ना असा असतो. वाय बेटा वाय, थोडा हसले मेरे जैसे. गाईज मला गरम होतं म्हणून मी असा माझा रुमाल टाकला डोक्यावर, ऊन लागत होतं म्हणून. तर माझा स्नॅप बघून बघा लगेच तिने दुपट्टा घेतला. देखा जलकूट ऐसे ही होते हे. गाईज आज पण हिचा अकाउंट नाही ओपन झाला आहे. सकाळ सकाळ कोणाचं तोंड बघते श्रुती. आतमध्ये गेलो होतो बँकमध्ये, पण आमचं आज पण काम नाही झालं. भले हिचं मुहूर्तच नाही अकाउंट खोलायचं. मी तर मस्त AC मध्ये बसलेली बिचारी. गाईज आम्ही आंघोळी केल्यात अक्षरशः. पूर्ण घामाने भिजल्या. गरम पूर्ण अंग ह्यांचा हात पूर्ण गरम आणि माझा हात पूर्ण थंड आहे. तर गाईज आम्ही ना स्वीट लाईन सोडा पिलं, काहीतरी पियायचं म्हणून होतं ते पिकलं. चालतं आम्हाला काही निघ. आता मी जाईल तिच्या घरी, जाणार माझ्या घरी. पण माझ्या अगोदर ही पोचते. सांगा बरं कसं, कमेंट करून सांगा. मैं रहती हूँ मुलुंड में, ये रहती हूँ दीवा में, फिर भी ये जल्दी पहुँचते घर पे. जादू गाइस, जादू. इसका मतलब ये नहीं है कि मैं घूमती हूँ, मैं बराबर घर पे ही जाती हूँ, फिर भी मैं लेट जाती हूँ. बताओ बॉयफ्रेंड के साथ घूमने जाती हूँ. नहीं कुछ नहीं. बॉयफ्रेंड के साथ मेरी शक्ल देख के लगता है. हाँ लगता है मेरे को लगता है. तुझे लगता होगा, गाइस को नहीं लगता है. गाइस को भी लगता है. कमेंट भी लो गाइस. तर गाईज मी घरी आलेली आहे. मी ब्लॉग का नाही केलं बिकॉज ना ट्रेनमध्ये मी थोडी झोपली आणि त्याच्यानंतरला ना मुंब्रा कळवायला थोडा पाऊस पडत होता. मग मी डोअर लावून उभी राहते तर काय पाऊसच नाही दिव्याला. सो दिव्याला मला मी आली पटापट कारण की आता नाही आमच्या इथे खूप ऊन आहे. दिव्याला खूप ऊन आहे, पण मुंब्रा कळवा ठिकाणी ना ऊन बिलकुल नव्हतं. सो इकडे पाऊस होता.
आता जेवते मस्त फ्रेश, पहिला फ्रेश होऊन जेवते वगैरे आणि मग विचार करते हा ब्लॉग इथे जेल करते आता. कारण की मी असं ठरवलेलं की म्हणजे कॉलेजचा फर्स्ट डे खूप चांगला जाईल. बट ॲज युजुअल खूप बोरिंग गेला. एक पण लेक्चर नाही झाला माझा, तर सगळे लेक्चर ऑफ गेले. मग आम्ही कॉलेजमध्ये निघालो घरी यायला. सो तुम्ही मला पूर्ण ब्लॉग बघा. ते आवडायचं तर लाईक कमेंट शेअर करा आणि अशीच व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.